बघा, एका चौरसाची परिमिती 24 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? प्रश्न सोडवायचा कसा सर? पर्याय दर्शवले नाहीत प्रश्नामध्ये. लेकरांनो, चौरसाची परिमिती दर्शवली, इथं मांडा. चौरसाची परिमिती किती आहे? 24 सेंटीमीटर. चौरसाला 4 बाजू असतात, अर्थात त्या 4 बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. या दर्शवल्या परिमितीवरून लेकरांनो चौरसाची बाजू शोधू. चौरसाची बाजू शोधल्याशिवाय आपल्याला कर्णाची लांबी मिळणार नाही. चौरसाची बाजू शोधायची म्हणजे सूत्र परिमिती आणि भागीला 4. परिमिती आहे 24 सेंटीमीटर, याला भागीला 4 करा. 6 चूक 24 होतात, म्हणजे हा भाग 6 न जातो. याचा अर्थ प्रश्नात दर्शवल्या चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर आहे. आता त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? कर्णाची लांबी काढण्यासाठीचं सूत्र आहे वर्गमुळात 2 गुणिला बाजू, किंवा बाजू गुणिला वर्गमुळात 2, एकच. ओके. आता इथं वर्गमुळात 2 आणि बाजू मिळाली 6 सेंटीमीटर. यालाच आपण 6 वर्गमुळात 2 सेमी अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो. त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? 6 वर्गमुळात 2 सेमी. हे या प्रश्नाचं उत्तर. मात्र पर्याय दर्शवले नव्हते. प्रश्न पर्यायासह पाठवा अशी विनंती. एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची वाट दिशा अवसर संधी आपल्याला गवसत असते. ओके. चौरसाची बाजू, परिमिती, क्षेत्रफळ, कर्ण काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वागसर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.